नमस्कार, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये अगदी झटपट तयार होणारा हा सुका मासा बनवतोय। तर हा सुका मासा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे, पटकन तयार होतो आणि मेन म्हणजे आपल्याला खूप जास्त वाटण घाटण करण्याची सुद्धा गरज नाही, अगदी झटपट तयार होतो। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 1 किलो एवढा मासा घेतलेला आहे। मासा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर धुवून झाल्यानंतर 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। हळद, मीठ आणि तिखट आपल्याला माशाच्या पीसला व्यवस्थित असं लावून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हाताने व्यवस्थित ह्याला चोळून असं हे हळद, मीठ, तिखट लावून घ्यायचे। तर लावून झाल्यानंतर ह्यामध्ये टाकूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे। लिंबाच्या रसामुळे माशाला जो उग्र वास असतो तो कमी होतो आणि भाजीला छानशी चव सुद्धा येते। इथे आपल्याला लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट माशाच्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचे। वरती झाकण ठेवून साधारण 20 ते 25 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा काळपट होईपर्यंत भाजून घेतला। त्यामध्ये जेवढा कांदा घेतला होता तेवढंच बारीक चिरून घेतलेलं खोबरं टाकलं, त्याला सुद्धा काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। मस्त असं आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण तुम्ही 1 महिन्यापर्यंत वापरू शकता, जास्त प्रमाणात बनवून ठेवून। आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया। तर कढईमध्ये साधारण 2.5 ते 3 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची। आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची। आता ह्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट किंवा चवीप्रमाणे लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, त्यासोबतच अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा। ही सर्व मसाले फोडणीबरोबर छान परतून घ्यायची। त्यासोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। कोथिंबीर आपण फोडणीमध्ये टाकल्यामुळे कोथिंबीरीची मस्त अशी चव भाजीमध्ये उतरते, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायची। एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा। टोमॅटो पटकन मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे। आता छान टोमॅटो मऊ झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून घेतलेला मासा टाकून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मासा टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचे। मस्त असा हा मसाला माशाच्या प्रत्येक पीसला दोन्ही साईडने लागला पाहिजे असं हे परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचे। तर इथे मी 1 किलोसाठी साधारण 4 चमचे एवढं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता। तर इथे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तर एकतर तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता किंवा रस्सा बनवला असेल तर रस्सा सुद्धा ह्यामध्ये टाकू शकता। तर इथे मी माशाचा जो रस्सा बनवला होता त्यातलंच अगदी छोट्या वाटीने साधारण 4 चमचे एवढा हा रस्सा इथे मी टाकून घेतलेला आहे। जर तुम्ही रस्सा बनवणार नसाल किंवा बनवलेला नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला गरम करून घेतलेलं 4 चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचे। तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवायचे आणि साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी एक वाफ काढायची। तर साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आता हे जे माशाचे पीस आहेत ते आपल्याला उलटून दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने हे माशाचे पीस दुसरी साईडने उलटल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी पुन्हा एक वाफ काढायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मस्त असा रंग आलेला आहे, सुगंध सुद्धा अगदी छान सुटलेला आहे। साधारण इथे आपण फोडणी देत असताना 2 मिनिट परतून घेतलं आणि साधारण 8 ते 10 मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे। 10 ते 12 मिनिटांमध्ये मासा छान शिजला जातो। आता गॅस बंद करून घ्यायचे। सुका मासा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मासा जो आहे तो ओव्हरकुक होऊ द्यायचा नाही। जर जास्त वेळ शिजला गेला तर ह्या माशाचे तुकडे पडले जातात आणि तो खाताना काट्याचा जो भाग आहे तो मसाल्यामध्ये मिसळला जातो आणि काटे काढण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो। तर मस्त असा चमचमीत मसालेदार सुका मासा इथे आपला तयार झालेला आहे। चवीला भन्नाट लागतो। तर ह्या पद्धतीने सुका मासा घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा। उषाच किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाच किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।